गुन्हेगारीच्या घटनांनी महाराष्ट्र हादरला. कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे. प्रशासन नेमकं करतंय काय? बारामती आणि राहुरीच्या पोटनिवडणुकीची घोषणा. 23 एप्रिलला बारामती राहुरीची पोटनिवडणूक. 4 मे रोजी पोटनिवडणुकीचा निकाल. जिथे मताधिक्याचीच चर्चा व्हायची त्या बारामतीत पोटनिवडणूक घ्यावी लागतेय. बारामती पोटनिवडणुकीबाबत रोहित पवार यांचं ट्विट. मनसेचा गुढीपाडव्याला शिवतीर्थवर मेळावा. मनसेकडून मेळाव्याचा टीजर जारी. पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा. आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, पुद्दुचेरीत निवडणुकांचं बिगुल वाजलं. मुंबईच्या महापौर रितू तावडे पुन्हा चर्चेत. महापौरांच्या गाडीवर लाल निळ्या रंगाचे दिवे. मिलिंद नार्वेकर यांनी ट्विट करून उपस्थित केले प्रश्न. राज्यात कुणीही गाड्यांना लाल दिवे लावू नयेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया. प्रत्येकानं केंद्राच्या निर्देशाप्रमाणे वागलं पाहिजे. फडणवीसांची माहिती. लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता एकाच वेळी मिळणार. बहिणींच्या खात्यात 15 एप्रिलपर्यंत पैसे येण्याची शक्यता. मालाड रेल्वे स्थानकावर नमाज पठण प्रकरणात गुन्हा दाखल. स्टेशन मास्टरच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल. नमाज पठणाचा व्हिडिओ झाला होता व्हायरल. धनगर आरक्षणाचा प्रश्न जटिल, मात्र सरकारनं खुली चर्चा करावी. गोपीचंद पडळकर यांची मागणी. फडणवीसांच्या हस्ते पुणे मेट्रो भवनाचं लोकार्पण. तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सुद्धा उपस्थित. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तिसऱ्यांदा डॉक्टरेट. फडणवीस यांना डॉक्टर ऑफ सायन्सची उपाधी प्रदान. मुख्यमंत्री फडणवीस एक डायनामिक नेतृत्व. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्याकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक. बुलढाण्यामध्ये बॉम्बे मार्केटला भीषण आग. पेट्रोल पंपाजवळच अग्नितांडव. आगीत 9 दुकानं जळून खाक. लाखो रुपयांचं नुकसान.